कारसेवक कोण आहेत आणि त्यांचा संबंध बाबरी मस्जिदशी कसा काय? आपण ह्या व्हिडिओमधून संपूर्ण माहिती सविस्तर पाहूया। कारसेवक म्हटलं की त्यांचा संबंध अयोध्येच्या राम मंदिराशी येतो। कारसेवक म्हणजे काय? कारसेवक म्हणजे नेमके कोण आहेत आणि त्यांना कारसेवक का म्हणतात? कारसेवक हा शब्द अयोध्येमधील बाबरी मस्जिद पाडल्यानंतर हा शब्द जास्त चर्चेत आला। 6 डिसेंबर 1992 रोजी ज्या लोकांनी बाबरी मस्जिद पाडली त्या लोकांना कारसेवक म्हणतात। त्यांना कारसेवक का म्हणायचे? कारसेवक हा संस्कृत शब्द आहे। या शब्दाची फोड केली तर कार म्हणजे कर आणि सेवक म्हणजे सेवा। जो व्यक्ती निस्वार्थ भावनेने धर्माच्या रक्षणासाठी पावले उचलतो त्यांना कारसेवक म्हणतात। ज्या लोकांनी बाबरी मस्जिद पाडली त्यांना कारसेवक म्हणतात। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 जानेवारीला रामलल्लाच्या मूर्तीची स्थापना केली। हजारो वर्षे कारसेवकांचं हे स्वप्न पूर्ण झालं। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।